नमस्कार मैत्रिणींनो, जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आज 18 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी निधी वितरणास मंजुरी दिलेली आहे. आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा जी.आर. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. मैत्रिणींनो, या योजनेसाठी एकंदरीत 3,960 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत आवश्यक असलेला निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या योजनेअंतर्गत 98,45,00,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी या जी.आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे. याचबरोबर या योजनेचा निधी वितरित केला जात असताना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांना या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक लाभ मिळणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. आणि या योजनेकरिता 98,45,00,000 रुपयांचा निधी या योजनेच्या माध्यमातून वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत नोव्हेंबर महिन्यापासून बऱ्या असणाऱ्या या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांचे ई-केवायसी मधील दुरुस्तीमुळे अनुदान आलेले नव्हते. अशा महिलांना लाभार्थ्यांना सुद्धा या हप्त्यासोबतच आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे मानधन एकत्रित वितरित केले जाणार आहे. मैत्रिणींनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिल्यानंतर या योजनेचा हप्ता तात्काळ वितरित केला जातो. आणि आता अशा प्रकारे हा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आल्यामुळे लवकरच या योजनेच्या अंतर्गत प्रलंबित असलेला हप्ता वितरित केला जाईल. म्हणजे ज्या महिला या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत परंतु ई-केवायसी ज्या कारणामुळे त्यांचे हप्ते आलेले नव्हते, अशा महिला लाभार्थ्यांना थकीत हप्ते या हप्त्यासोबतच दिले जाणार आहेत. आता लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून या हप्ता वितरणाची तारीख जाहीर केली जाईल.